अभि, तुम्ही बाहेर आला नाहीत म्हणून मीच नाश्ता घेऊन आली आहे. नाश्ता करून घ्या. नाही, मला नाश्ता नकोय. मला जरा बाहेर जायचं. अहो पण अभि, अभि, कॉफी. बरं मला सांग, तू मला एवढ्या घाईघाईत बोलावून घेतलंस, आणखी काही हेल्प हवी आहे का? नाही, हे बघ, मी ना या फर्म मध्ये जॉबसाठी अप्लाय केलं होतं. मी इंटरव्ह्यू पण देऊन आले आणि आता मला त्यांच्याकडून मेल आलाय. वाव, दॅट्स ग्रेट. अरे पण माझं काय म्हणणं तर ऐकून तरी घे. काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? मला ना तुझा सल्ला हवा होता. अगं मग हे फोनवरही बोलू शकली असतेस ना. हो, आय नो, पण सॉरी अभि, म्हणजे तुझ्या घरी अशी परिस्थिती असतानाही मी तुला घाई गडबडीने इथे बोलावून घेतलं. ओके श्वेता, हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही संधी तू सोडू नकोस. म्हणजे विचार करण्यात वेळ घालवशील तर ही संधी हातातनं निघून जाईल. अभि, मला तुला अजूनही काही सांगायचं होतं. सांग ना. तुला सोडून जाणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती रे. आणि जर मी तो मूर्खपणा केला नसता तर आज नक्कीच आपण दोघं एकत्र असतो. श्वेता, तू काय ठरवलंस? म्हणजे तू ही फर्म जॉईन करणार आहेस का? हो, तेच कन्फ्युजन सॉल्व्ह करायला मी तुला इथे बोलावून घेतलंय. अभि, आय नो, घरात खूप टेन्शन्स आहेत. त्या दिवशी मला तुझ्या बायकोकडे बघून हे लक्षात आलंच. अरे घर म्हटलं की हे सगळं तर होणारच ना. बरं, मला खरं सांग, खरंच तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का? नाही, म्हणजे मला तसं वाटलं. नाही, म्हणजे भांडण असं काही नाही. काय, बाबा गेल्यामुळे घरातले सगळेच जरा स्ट्रेसफुल होत. दॅट्स इट. अभि, मी समजू शकते, पण तू या सगळ्यामध्ये एकटा आहेस असं मुळीच समजू नकोस. तुला कधीही काहीही गरज लागली ना तर मी आहे. वंस, वहिनी, जेवणाचं ताट कोणाचं? सोहासाठी जेवण घेऊन गेले होते. सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना तिने. खूप समजवायचा प्रयत्न केला मी, पण माझं काही ऐकायलाच तयार नाहीये. दार उघडायलाच तयार नाहीये. आता हिला कसं समजवायचं आणि काय करायचं हिच्या बाबतीत तुम्हीच सांगा.
वहिनी, सोहाचा स्वभाव तुला माहिती आहे ना. एखादी गोष्ट मनाला लावून घेतली की तिला समजवण्यात काही अर्थ नाही. पण वंस, अहो या वयात इतका हट्टीपणा बरा नाही ना. वहिनी, ज्याला तू हट्टीपणा म्हणतेस ना, त्याला ती तिचं प्रेम म्हणतीये. पण तिची प्रेमाची सगळी स्वप्न आता तुटून गेलीत. कुणामुळे? ज्यांना तिने आपलं मानलं ना त्यांच्यामुळे. मग वाईट तर वाटणारच ना. अहो ऐका ना. अहो बाबा, तुमच्या बाबतीत जे काही घडलंय आणि आताही जे काही घडतंय, या सगळ्याला मी जबाबदार आहे बाबा. आणि तुम्हाला माहितीये का,
कारण मी खरंच कमनशिबी आहे. माझ्या नशिबात कुठलंच सुख नाही, ते मला कळून चुकलंय. मला माफ करा बाबा, प्लीज माफ करा मला. मला माफ करा. हॅलो. हॅलो, मीनाक्षी परांजपे बोलतायत का? हो, आपण कोण? बायको. अग आपला नवीन नंबर आहे. आज ती काय जी तुझी गंमत केली होती ना मी, त्याच्याबद्दल सॉरी म्हणायला फोन केलाय. आय एम सॉरी बायको. पण आता ऐक, आपण जे आता काय सांगतोय तुला ती एकदम सिरियस आहे. हॅलो, अगं ऐकते का नाही? ऐकते मी. बायको, मला असं वाटतंय की सोहाय आता जगामध्ये नाही ग. नाही हा, तुमच्या अशा थापांना आता मी भुलणार नाहीये. मला माहितीये मला त्रास द्यायला तुम्ही मला हे सगळं सांगताय. अग बायको, हे बघ आता नीट ऐक. आपण जे सांगतोय ना ते खरंच सांगतोय. म्हणजे आपण त्या सोहाचे फोन रिसिव्ह करत नव्हतो, मेसेजला रिप्लाय देत नव्हतो, म्हणून तिने स्वतः मला व्हॉइस नोट पाठवली. बायको, आपण तुझ्या बाबतीत जरी वाईट वागत असलो ना, तरी सोहाच्या बाबतीत एवढं नाही वाईट वागणार. अगं ती काय म्हटली ते एकदा ऐकून तर घे की. आता थांब, ऐकू तुला. ऐक. तेजस प्लीज असं नको करूस. प्लीज प्लीज परत ये. नाही, ऍटलीस्ट माझ्या मेसेजला तरी रिप्लाय दे. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मला खरंच जगावं असं वाटत नाहीये. मी तुला शेवटचं बजावून सांगते, तुझं नाही आलास ना तर मी. ऐकलं का बायको? तुला असं वाटत होतं आपण खोटं बोलत होतो. कसं आहे बायको, आपला धाक तुझ्या मनातनं ना जरा कमी व्हायला लागलाय. तू ना तुझा मेंदू जरा जास्त चालवायला लागली. तू जेवढा तुझा मेंदू जास्त चालवणार ना, तेवढीच ती तुमच्या सगळ्यापासून लय लांब जाणार आहे. एक कायम डोक्यात ठेवायचं. कसं असतं ना बायको, तुझा आपल्यावर प्रेम नाही मला माहिती, पण तुझ्या नंदेचं आपल्यावर लय प्रेम आहे. आणि अशा प्रेम प्रकरणामधनं एकदा आत्महत्या करायला गेलेली लोक जास्ती करून हाती लागत नाहीत. जा एकदा बघ, बाकी तुझी इच्छा. युअर टाइम स्टार्ट नाव. मॅरेथॉन सुरू झाली, जा. सोहा, 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 तू आत आहेस ना? सोहा, सोहा प्लीज दार उघड ग. सोहा प्लीज.
तू इथे त्रास द्यायला मीनाक्षी? एवढा त्रास देऊनही समाधान नाही का झालं तुझं? प्लीज तू इथून जा. सोहा, तू समजतेस तसं काहीही नाहीये. मला बोलायचंय तुझ्याशी. बोलायचंय मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. रादर मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. प्लीज इथून जा मीनाक्षी. बायको, अगं चेक केलं का? माझी सोहा जिवंत आहे ना? बायको, कसं आहे, आपल्या पिल्लूकडे जरा नीट लक्ष द्याव. कसं आहे, ती कधी बी काही करू शकते. लय डिप्रेस आहे ग माझं पिल्लू आता, म्हणून काळजी वाटते ग. काय ग हे? एवढ्या रात्री कोणाशी बोलतेस फोनवर? नाही म्हणजे तुला काही काळ वेळ काही भान आहे की नाही? रॉंग नंबर होता. अभी काय झालं? तू आता इथे? काय झालंय ना ते तुझ्या बायकोला विचार. काय झालं मीनाक्षी? काय म्हणते आत्याई?